नमस्कार. मी भागवत ठाकरे किसान पाठशालेसोबत. आज मी आहे बोरजवळा तालुका खामगाव इथे. शेतकऱ्यांना आपण विचारू. राम राम. सांगा आपलं नाव. नमस्कार, मी गणेश इंगळे बोरजोळा. मी हे भागवतभाऊ ठाकरे यांच्याकडून रोप घेतलं होतं नोव्हेंबरमध्ये. 7 नोव्हेंबर लागवड आहे आपली. तर 5x7 लागवण केलेल्या झिगझॅग पद्धतमध्ये. तर आज आपल्या बागाची हे कंडिशन आहे. आणि याच्यामध्ये थंडीपासून बचावासाठी आपण याच्यामध्ये मका लागवण केली होती. 3-3 दाणे असे मधामध्ये 3.5 फुटावर समजा. नाही, 7वर येतील समजा. एक मधात झाड आहे, मधात सेंटरमध्ये 3.5 फुटापर्यंत, केळीच्या झाडापासून 3.5 फुटापर्यंत आपण लागवण केली होती. तर मकाही आपल्याला म्हटलं तर याच्यात 3 किलो मका लागलेला आपला सगळा 1.5 एकरामध्ये झिगझॅग पद्धतमध्ये. तर मक्याचं हे उत्पन्न आपल्या 30 क्विंटलमध्ये एकरी आपल्या 3 किलोमध्ये व्हायला पाहिजे आपल्याला, अशी अपेक्षा. हा मका लावण्याचं कारण एक प्रमुख आहे की आपल्या थंडीचा बचावासाठी आपण हा मका लागवण केली होती. म्हणजे मक्याचं काही आपल्याला उत्पन्न काढलं नव्हतं, पण तरी सुद्धा आपल्याला 30 क्विंटल मका आजच्या भावाने म्हटलं 15-16 ना, तर 50,000पर्यंत मक्याचं उत्पन्न होते. केळीच्या रोपाचे पैसे आपले निघून जातील. बरं, जे आपण थंडीमध्ये लागवड केली तर याचा मक्यामुळे फायदा झाला की नाही झाला? नाही, फायदा झाला ना. फायदा दिसूच राहिला. आज तुम्ही झाडही पाहिलं. कारण की आपण झाड पाहू शकतो की काही झाडावर कोणतं स्कॉर्चिंग नाही आहे आणि झाड असं मेलेलं सुद्धा नाही आहे किंवा त्याच्यावर वाळलेले पानं नाही आहेत. नाही तर थंडीमध्ये वाढ झाडाची शक्यतो होत नाही. आणि इथं आपण पाहू शकतो की थंडीमध्ये सुद्धा लायल असून याच्यामध्ये झाडाची वाढ एकदम प्रॉपर आहे आणि निघणारा पोंगासुद्धा चांगला आहे. झाडाची हाईट हेल्थसुद्धा ते पण चांगली आहे. तर अशा प्रकारे थंडीमध्ये आणि आजपासून समजा जे आता उन्हाळ्यामध्ये जे लागवड करतात तर त्यांच्यासाठी बी सुद्धा अशा प्रकारे जर लागवड केली तर त्याचा केळीच्या झाडावर काही असा विपरीत परिणाम उन्हाचा होत नाही. तर यावेळेससुद्धा शेतकऱ्यांनी मका लावणं हा खूप गरजेचा आहे. आणि हे जे पाणी आहे ते देत आहेत स्प्रिंकलरने, तर हे शक्यतो पाणी जर चालू केलं आपण दिवसा तर काय करायचं, दिवसभर चालू ठेवायचं किंवा संध्याकाळच्या वेळेस चालू करायचं. धन्यवाद.